जालना येथील अमोल खुने यांनी रायगड किल्ल्यावरील टकमक टोकावरून एक वादग्रस्त चित्रफित तयार केले। या चित्रफितीत त्यांनी अत्यंत तीव्र भूमिका मांडत मी दोषी असेल तर माझ्या समाजाने कडेलोट करावा, अन्यथा मनोज जरांगे यांचा करावा असं विधान केलंय। मनोज जरांगे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप अमोल खुने यांच्यावर आहे। या पार्श्वभूमीवर त्यांनी शासनाकडे सत्य समोर आणण्यासाठी नार्कोट चाचणी करण्याची तसंच विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्याची मागणी केली आहे। माझ्यावर कारवाईसाठी पोलीस अधीक्षकांना पात्रपत्र देणारे आमदार आणि खासदार आता कुठे आहेत असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। मला विनाकारण या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न होतोय असा दावा करत त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे। जय शिवराय, जय शंभूराजे। मी आज रायगडावर आहे आणि हे समोर दिसतं हे टकमक टोक आहे। माझी एवढीच सरकारला मागणी, सरकार मायबापाला आणि फडणवीस साहेबांना, की जर म्या जरांगेची सुपारी जर घेतली असेल तर SIT चौकशी लावण्यात यावी, नार्को टेस्ट दोघांची होण्यात यावी। जर त्याच्यात मी जर सिद्ध झालो, मी जर त्यांची त्या सुपारी जर सिद्ध झालो तर ह्या टकमक टोकावून मला आहे का कडेलोट समाजाने करावात। आणि जर त्याच्यातून मी सिद्ध नाही झालो, जरांगेने जर माझ्यावर आरोप खोटे केलेत आणि त्याच्यात जर मी जर निर्दोष सुटलो तर जरांगेला सुद्धा आहे का ह्या टकमक टोकावून खाली कडेलोट करण्यात यावी। आणि माझी एवढीच विनंती, कळकळीची विनंती, जेवढे आमदार खासदार असतील महाराष्ट्रातले, माझ्या विरोधात कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं की अमोलला जास्तीत जास्त शिक्षा लागण्यात यावी, पण आता त्याच्यात त्या चार्जशीटमध्ये कुठं काही नाही सुपारीचा उल्लेख। मी त्या आमदार खासदार मायबापाला माझी एवढीच विनंती की बाबा हो, जसं तुम्ही मनोज जरांगेला त्या टायमाला पाठिंबा दिला, सपोर्ट केला, मी बी एक गरीब घरचा मुलगा आहे, तुमचाच कार्यकर्ता असेल एखाद्या आमदाराचा खासदाराचा, तुम्ही सुद्धा आहे का आता जरांगेच्या विरोधात आहे का मुख्यमंत्री साहेबांना लेटर द्यावा तुम्ही। माझी एवढीच विनंती की नार्को टेस्टची आणि SITची मागणी मुख्यमंत्री साहेबांना, जेवढ्या आमदारांनी खासदारांनी माझ्या विरोधात मला शिक्षा लागण्यासाठी लेटर दिलं, तेवढ्या आमदार खासदाराला माझी एवढीच कळकळीची विनंती की आता नार्को टेस्टसाठी आणि SITसाठी आहे का तुम्ही सुद्धा आहे का मुख्यमंत्री साहेबाला निवेदन द्या। दूध का दूध आणि पाणीचं पाणी होऊन जाईल। महाराष्ट्रात जे गैरसमज पसरला माझ्याविषयी ते महाराष्ट्रातल्या जनतेसमोर येऊन द्या, एवढं। अशोक खरात याला चौथ्या गुन्ह्यात न्यायालयानं 30 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावले। सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडले। दरम्यान त्याच्या विरुद्ध 5वा गुन्हा नोंदवण्यात आलाय। या संदर्भात उद्या पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। या प्रकरणात तपास यंत्रणांकडून पोलीस कोठडी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। विशेष तपास पथक न्यायालयात 5व्या गुन्ह्याची माहिती सादर करणार आहेत। त्यासाठी अर्जही दाखल करण्यात आलाय। सध्या खरात याची रवानगी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह इथं करण्यात येणार आहे। वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाई केली जाणार आहे। आरोपी अशोक खरात जो आहे त्याला आज माननीय कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू त्याला हजर करण्यात आलेलं होतं आणि चौथ्या गुन्ह्यामध्ये त्याला जी पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून त्याला 30 तारखेपर्यंत मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांडमध्ये घेण्यात आलेला आहे। आणि आता जो त्याचा 5वा गुन्हा आहे 79/2026 याच्यामध्ये त्याला वर्ग करण्यात आलेला आहे आणि उद्या त्याला पोलीस कोठडीसाठी माननीय कोर्टामध्ये हजर करण्यात येईल। थँक्यू। सदरचा गुन्हा हा पण महिला अत्याचाराचा आणि अत्यंत गंभीर आणि संवेदनशील गुन्हा असल्यामुळे उद्या त्याला कोर्टात प्रोड्यूस करण्यात येईल। थँक्यू। खरात को वीडियो कॉन्फ्रेंसिंग थ्रू ऑनरेबल कोर्ट में प्रोड्यूस किया गया था। आरोपी का जो विक्टिम के साथ उन्होंने उसका लैंगिक शोषण किया है, उसका जो चौथा मामला था उसमें आज ऑनरेबल कोर्ट ने उसको मैजिस्ट्रेट कस्टडी रिमांड में लिया है और उसको 30 तारीख तक मैजिस्ट्रेट कस्टडी रिमांड मिला है। और आज इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर ने जो दूसरा ऑफेंस है, जो महिला लैंगिक अत्याचार और छेड़खानी का जो सीरियस और सेंसिटिव ऑफेंस है, उसमें उन्होंने ट्रांसफर करके लिया है CR नंबर 79/2026 और कल आरोपी को पुलिस कस्टडी के लिए वापस कोर्ट में प्रोड्यूस किया जाएगा। थैंक यू।